नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. तर आजची आपली योजना आहे, ती ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, खास त्यांच्यासाठी आहे. म्हणजेच आपले जे बी-पी-एल रेशन कार्ड आहे, म्हणजेच पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड अशा लोकांसाठी एकदम आनंदाची बातमी आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नाहीतर काय होतं, तुम्ही जर हा व्हिडिओ स्किप करून बघितला, तर परत तुमचा मनामध्ये भरपूर प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे पहिल्यांदाच एकदाच बघा आणि सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता ज्याच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे, सोबतच ज्याच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे, त्यांच्यासाठी नवीन एक योजना आलेली आहे. तर या योजनेची पूर्णपणे कागदपत्रे काय लागणार आहेत? या योजनेचा फॉर्म कुठे भरायचा? ऑफलाईन किंवा ऑनलाईन? हा सर्व व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल दिलेली आहे. त्याचमुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर या योजनेचे नाव आहे अन्नपूर्णा योजना. तर अन्नपूर्णा योजनेचं एक उद्दिष्ट आहे, जे आपल्या घरातील स्त्री असते, तिला ज्यावेळेस चुलीपाशी धूर वगैरे काय असेल, त्याचा जो त्रास होतो त्याच्यापासून मुक्तता भेटण्यासाठी सरकारने अन्नपूर्णा ही योजना आता चालू केलेली आहे. तर या अन्नपूर्णा योजनेमध्ये पूर्णपणे पिवळे रेशन कार्डवाले आणि केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे, त्यांनाच ही योजना लागू होणार आहे. बाकीच्या म्हणजेच ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे, त्यांना ही योजना लागू होणार नाही. फक्त ही योजना पिवळं रेशन कार्डवाले आणि केशरी रेशन कार्डवाले त्यांच्यासाठी खास योजना आहे. तर याच्यामध्ये काही कागदपत्रे सुद्धा आहेत. ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत. जेणेकरून काय होतं, ज्यावेळेस ही योजना चालू होईल, त्यावेळेस आपल्याकडे उत्पन्नाचा दाखला नसतो, आधार कार्ड नसतं, पॅन कार्ड नसतं. त्यामुळे योजना चालू व्हायला आधीच पूर्ण कागदपत्रे आपल्या जवळ ठेवायचे आहेत. म्हणजेच आता जी लोकं लाडकी किंवा आपली लाडकी बहीण योजना चालू झालेली आहे, त्याच्यामध्ये भरपूर स्त्रियांचे जे आपले कार्ड असतं, आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, हे दाखले त्यांनी अगोदरच काढले नव्हते. म्हणून आता पळापळ करायची गरज लागलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी जेवढे डॉक्युमेंट सांगतो, तेवढे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला काढून ठेवायचे आहेत आणि याच फॉर्मसुद्धा कधी-कधी सुटणार आहेत. ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर ही अन्नपूर्णा योजना कोणाला भेटणार आहे, ते आपण सविस्तर बघूयात. तर ही अन्नपूर्णा योजना फक्त त्यांनाच भेटणार आहे, जे महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. म्हणजेच ही अन्नपूर्णा योजना फक्त महाराष्ट्रातील लोकांसाठीच आहे. म्हणजे जे बाहेर जे-एम-पी, यू-पी बाहेरून जे आलेले लोक आहेत, त्यांच्यासाठी योजना लागू होणार नाही. फक्त महाराष्ट्रातील लोकांसाठीच ही योजना लागू होणार आहे. आता जो दुसरा पॉइंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. एका कुटुंबामध्ये 5 व्यक्ती असू द्या किंवा 10 व्यक्ती असू द्या, त्या कुटुंबालाच फक्त 3 गॅस भेटणार आहेत. ते सुद्धा आपल्याला पहिल्यांदा पेमेंट करायच्या आहेत. त्याच्यानंतरच आपल्याला सबसिडीच्या स्वरूपात आपल्या अकाउंटवरती 3 गॅसचे सिलेंडर भेटणार आहेत. तुम्ही लक्षात घ्या. जेवढे रेशन कार्ड वरती आपल्या नावे आहेत, तेवढ्या रेशन कार्डात 8 असू द्या, 10 नावे असू द्या किंवा 12 नावे असू द्या. फक्त त्यांनाच एकच कुटुंब म्हणून गृहीत धरलं जाणार आहे. नाहीतर या 5 जणांसाठी वेगळ्या त्या 5 जणांसाठी असं हे गृहीत धरलं जाणार आहे. तुम्ही जर रेशन कार्ड डबल असेल, म्हणजेच फॅमिली असेल, 2 भाऊ असतील आणि दोघांचे कुटुंब वेगवेगळे असतील आणि दोघांचे पण रेशन कार्ड वेगवेगळे असतील, तर या योजनेचा दोघांना सुद्धा लाभ घेता येणार आहे. परंतु एका जागेवर जर कुटुंब असेल, तर त्या कुटुंबामध्ये 10 असू द्या किंवा 12 लोकं असू द्या, त्या सर्वांना मिळून फक्त एकाच कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आपला तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, तर त्याच्यामध्ये लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने लागू केलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त असून, म्हणजे सरासरी पकडून चला 2.5 लाखांपेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी असेल, त्यांनाच ही योजना लागू होणार आहे. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या घरातील एखादा व्यक्ती सरकारी नोकरीला असेल, तर त्यांना ही योजना लागू होणार नाही. आता चौथा पॉइंट आहे. त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे, की ही योजना फक्त गरीब लोकांसाठी आणि आर्थिकदृष्ट्या जी दुर्बल घटकातील लोकं आहेत, खास त्यांच्यासाठी योजना आहे. हा जो 5वा मुद्दा आहे, तो अगदी महत्त्वाचा आहे. जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्या लाभार्थ्याकडे रेशन कार्ड असणे अत्यावश्यक आहे. ते रेशन कार्डसुद्धा पिवळं किंवा केशरीच असलं पाहिजे. पांढरं जर रेशन कार्ड त्यांच्याकडे असेल, तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता या अन्नपूर्णा योजनेसाठी जी कागदपत्रे लागणार आहेत, ती पूर्णपणे मी इथे टाइप केलेले आहेत. तर पहिला आपल्याला लागणार आहे आधार कार्ड करिता आधार कार्ड. तर सगळ्यांकडे असेलच. दुसरं आहे पॅन कार्ड.
ते तुझ्या सगळ्यांकडे नसेल किंवा असेल, तर ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला अशा पद्धतीने पॅन कार्ड काढता येईल. त्याची सुविधा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. आता जो उत्पन्नाचा दाखला आहे, तुम्ही तुमच्या गावातील किंवा जवळपासच्या महाई सेवा केंद्र असतं, तिथे जाऊन आपल्याला तो उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे. जर तुमचा तो निघत नसेल, तर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी कार्ड असेल, त्याच्यावरती सुद्धा हे चालू शकतं. जर काय प्रॉब्लेम असेल उत्पन्नाचा दाखला काढताना, तर नाही काढला तरी पण चालू शकेल. कारण रेशन कार्ड हे पिवळे आणि केशरी त्यांनाच भेटतं. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असतं. 3 पॉइंट झाले. तर चौथा पॉइंट असा आहे, की आपली कास्ट म्हणजेच जातीचा दाखला जो आहे, तो सुद्धा आपल्याला महाई सेवा केंद्र किंवा तुमच्या जवळच्या सेतू कार्यालयातून जातीचा दाखला सुद्धा काढून घ्यायचा आहे. तुम्ही हे दाखले काढण्यास जास्त वेळ न घालवता बसला, तर तुमची ही योजना हातातून जाऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही आज जर हा व्हिडिओ बघत असाल, तर लगेच हे पूर्णपणे कागदपत्रे लगेचच्या लगेच काढून घ्यायचे आहेत. जेणेकरून अजून भरपूर योजना चालू होणार आहेत. त्या योजनांमध्ये सुद्धा तुमचे हे डॉक्युमेंट लागणार आहेत. त्याच्यामुळे मी सांगितलेले सगळे डॉक्युमेंट काढा. आता जो जातीचा दाखला आहे, तो सुद्धा तुम्हाला सांगितला आहे. सेतू कार्यालयातून जाऊन हा आपल्याला दाखला काढायचा आहे. आता जो 5वा मुद्दा आहे, तो आहे पासपोर्ट साइज फोटो. म्हणजे जो आपला बारका फोटो असतो, कॅमेरामधून आपण काढतो आणि जो एखाद्या फॉर्मवरती चिटकवतो. सेम टू सेम तोच फोटो लागणार आहे. आता फोटो तर सगळ्यांकडे असेलच किंवा असायलाच पाहिजे. आता जो 6वा मुद्दा आहे, तो पत्त्याचा पुरावा आहे. पत्त्याचा पुरावा म्हणजे तुम्ही आता सध्या कुठे राहताय? आधार कार्डावरती तुमच्या गावाकडचा ॲड्रेस असू शकतो किंवा दुसरीकडचा ॲड्रेस असू शकतो. पण पत्त्याचा पुरावा म्हणून आपलं जे रेग्युलर लाईट बिल असतं, ते जरी देखील तुम्ही चालू शकतं. आता तुम्ही बाहेर जर कुठे राहत असाल, तिथल्या खोली मालकाचं किंवा रूम मालकाचं जर लाईट बिल दिलं, तरी पण चालू शकेल. परंतु तुमचा ॲड्रेस तुम्ही तिथे राहता हे कन्फर्म झालं पाहिजे. जो आपला लास्टचा म्हणजे 7वा मुद्दा आहे, तो कौटुंबिक आयडी पुरावा. कौटुंबिक आयडी पुरावा आपल्याला कुठून घ्यायची गरज नाही. जे आपलं रेशन कार्ड आहे, त्याच्यावरती कुटुंबातील जेवढे सदस्य आहेत, सगळ्यांचीच नावे असतील. तर त्याची एक झेरॉक्स काढायची आणि त्याला लावलेली तरी पण चालू शकेल. अगदी सुटसुटीत सर्वांना कळेल एवढ्या साध्या सोप्या भाषेत मी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्कीच केलं पाहिजे. तर अन्नपूर्णा योजना काय आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. तर अन्नपूर्णा योजनेचं नावच अन्नपूर्णा योजना. तर या लाभार्थी कोण असणार आहेत? दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक व्यक्ती ज्याच्याकडे पिवळं आणि रेशन कार्ड आहे, तो प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभार्थी असणार आहे. तर अर्ज कसा भरायचा? तर अर्जाचे 2 प्रकार आहेत. तर तुम्ही वेबसाईटवरतून जाऊन अर्ज करू शकता किंवा दुसरी पद्धत आहे ऑफलाईन पद्धतीने जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने हा अर्ज करू शकता. अगदी भारी योजना आहे. सर्वांना याचा लाभ घेतलाच पाहिजे. ज्यामुळे रेशन कार्ड आहे त्यांनी तर 100% या योजनेचा लाभ घ्यायलाच हवा. आता जो त्यातला चौथा मुद्दा आहे, तर योजनेचं एकूण बजेट किती आहे? तर या योजनेचं एकूण बजेट 52 लाख कुटुंबांना प्रत्येक घरामध्ये 3 त्यामुळे दोघांचे लग्न झालेले आहे, परंतु रेशन कार्ड एकच आहे, तर त्यांना ही योजना लागू होणार नाही. परंतु एकाच घरात लागू होईल ते दोघांना योजना लागू होणार नाही. पण जरी भाऊ आहेत आणि दोघांचे नाव एकाच रेशन कार्डवरती आहेत, म्हणजे सर्व फॅमिली मिळून जर एकच रेशन कार्डवरती असतील, तर त्यांना फक्त 3च गॅस भेटणार आहेत. त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ देऊ नका. अगदी सुटसुटीत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 52 लाख कुटुंबांना याचा लाभ भेटणार आहे. त्यांच्याकडून केसरी आणि पिवळं रेशन कार्ड आहे, त्यांनी याचा लाभ 100% घ्यायचा. म्हणजेच आता अन्नपूर्णा योजनेमध्ये काय-काय असणार आहे, तर 1 वर्षामध्ये 3 गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. आता त्याच्यामध्ये ₹1 तुमच्याकडनं घेतलेला जाणार नाही. आता तुम्हाला सांगतो, जे दुसरे मुद्दा आहे, तर हे योजना फक्त गरीब लोकांसाठी आणि ज्याच्याकडे रेशन कार्ड नाही, म्हणजेच पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे, त्यांच्यासाठीच ही योजना दिलेली आहे. धन्यवाद.